नितीश कुमार यांच्या भूमिकेनुसार ठरणार मार्केटचा कल। देशात निवडणुकीच्या निकालाचे वारे वाहत असताना याचा परिणाम शेअर बाजारावरही झालेला पाहायला मिळतो। निकालाच्या दिवशी सुरुवातीच्या क्षणात सेन्सेक्स 2000हून अधिक अंकांनी घसरला। याचा मोठा फटका बसला आहे। यातच आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सत्ता स्थापनेसाठी कोणाला कौल देणार यावर बाजारातील तेज व मंदी निर्भर राहणार आहे। भाजपाला पाठिंबा मिळणार का? लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी झाली आणि भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही हे स्पष्ट झाले। भाजपाला स्वबळावर जरी सत्ता स्थापन करता आली नाही तरी इतर पक्षांची मदत घेऊन सत्तेत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार। भाजपा सत्ता स्थापनेसाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून हे दोघेही गेम चेंजर ठरू शकतात। नितीश कुमार जनता दल युनायटेडचे नेतृत्व करतात तर चंद्रबाबू नायडू हे तेलुगू देसम पक्षाचे पक्ष प्रमुख आहेत। या दोन्ही नेत्यांच्या निर्णयावर शेअर बाजार अवलंबून आहे। विरोधी पक्षाच्या तुलनेत भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएला अधिक मते असून एनडीएने सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागांचा आकडा पार केलेला असला तरीही एनडीएमधील इतर पक्षांच्या मित्रपक्षांची साथ गरजेची असणार आहे। नितीश कुमार ठरणार का किंगमेकर? नितीश कुमार हे त्यांच्या फायद्यासाठी वारंवार भूमिका बदलत असतात आणि त्यामुळे कमी जागा असूनही ते दीर्घकाळ बिहारचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले आहेत। त्यामुळे आता भाजपसोबत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। अपेक्षेविरुद्ध लागला निकाल। एक्झिट पोलच्या आकड्याच्या उलट वास्तविक निवडणुकीचे निकाल लागले। एक्झिट पोलमध्ये भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली। भाजपाला स्पष्ट जनादेश देऊन मोदी पंतप्रधान झाल्यामुळे बाजारात सातत्य राहील अशी आशा बाजाराला होती, परंतु आता दृश्य बदललेले असून नितीश कुमार यांच्या निर्णयावर बाजाराचे लक्ष लागून आहे।